आपण आजच्या तिसऱ्या सत्राला प्रारंभ करूया. तिसऱ्या सत्राचे वक्ते आहेत डॉक्टर आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. विषय आहे प्रसार माध्यमातील रोजगाराच्या संधी. नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अरुण शिंदे सरांना मी विनंती करते की डॉक्टर आलोक जत्राटकर सरांचा सरांनी परिचय करून द्यावा. नमस्कार. डॉक्टर आलोक जत्राटकर हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं सामाजिक जाणीवेनं लेखन करणारे आणि नाविन्याचा शोध घेणारे पत्रकार म्हणून सर्व परिचित आहेत. रसायनशास्त्रामध्ये डॉक्टर आलोक यांनी BSc केली. त्यानंतर BJC, MJC, नेट, सेट या परीक्षा ते पास झाले आणि मराठीतील बहुजन दलित पत्रकारितेवर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून PhD ही पदवी संपादन केली. संवादक, पत्रकार, ब्लॉग लेखक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. सकाळ वृत्तपत्र समूहामध्ये उपसंपादक, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहाय्यक संचालक माहिती, लोकराज्य मुखपत्राचे सहसंपादक, महान्यूज या वेब पोर्टलचे संस्थापक सहसंपादक, महाराष्ट्र शासनाच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात व्यवस्थापक आणि जिल्हा माहिती अधिकारी रायगड व अलिबाग इत्यादी पदे डॉक्टर आलोक यांनी भूषवली आहेत. सध्या शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून डॉक्टर आलोक कार्यरत आहेत. आतिगडे येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या वृत्तपत्र व जनसंपर्क विभागाच्या अभ्यास मंडळाचे ते निमंत्रित सदस्य आहेत. तसेच तुळजाराम चतुर्चंद कॉलेज बारामती येथील वृत्तपत्र विद्या व जनसंवाद विभागाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणूनही ते काम करत आहेत. विविध दैनिके, नियतकालिके, दिवाळी अंकातून त्यांनी सातत्याने लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर बदलते वृत्तपत्रीय प्रवाह, समाज माध्यमे, करिअरच्या दिशा, फुले शाहू आंबेडकरांचे विचार व कार्य आदी विषयावरील ते लोकप्रिय वक्ते आहेत. शिवाजी विद्यापीठातर्फे प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी गौरव ग्रंथाचे ते सहसंपादक आहेत. पद्मश्री डॉक्टर गगो जाधव स्मृती व्याख्यानमाला संग्रहाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. कोल्हापूर पर्यटन या पुस्तकाचं सहलेखन केलेलं आहे. निखळ जागर संवेदनांचा या ललित लेख संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवलेखक योजनेचे अनुदान त्यांना लाभलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक जाणीवेनं सतत ते कार्यरत असतात. कोल्हापुरामध्ये जेव्हा महापूर आलेला होता तेव्हा त्यांनी महापुराचं विदारकता दाखवण्यासाठी प्रत्यक्ष पुराच्या ठिकाणी जाऊन त्याचं व्हिडिओ चित्रण करून लाईव्ह प्रसारित करून पुराची विदारकता लोकांच्या समोर आणणे आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांचा उपयोग केलेला होता. डॉक्टर आलोक यांना त्यांच्या वाङ्मयीन लेखनाबद्दल विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, शब्दांकन साहित्य व सांस्कृतिक व्यासपीठ मिरज, ध्यास फाउंडेशन आदी संस्थांच्या साहित्यिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉक्टर आलोक यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रसार माध्यमातील रोजगाराच्या संधी या विषयावर आपली मांडणी करावी. डॉक्टर आलोक जत्राटकर. धन्यवाद शिंदे सर. आमचे सन्मित्र डॉक्टर अरुण शिंदे सर ते नुसते मित्र नाहीत, खूप आमचे म्हणजे आपण फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असं म्हणू, अशा भूमिकेत सातत्यानं आमच्या सोबत असणारे आणि नाईट कॉलेजच्या विविधांगी उपक्रमामध्ये सहभागी करून घेणारे आमचे मित्र डॉक्टर अरुण शिंदे सर. त्यानंतर समन्वयक अभिजित कांबळे सर, प्राचार्य डॉक्टर सुरेश फराकटे ज्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, ते ॲडव्होकेट VN पाटील, संस्थेच्या काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष सौ रजनीताई मगदूम, आणि या ठिकाणी मला मनीषाताई दिसत आहेत, VN शिंदे सर आहेत यापूर्वीचे वक्ते. सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आणि सर्व विद्यार्थ्यांनाही मी खूप मोठ्या संख्येने आपण आलेला आहात आणि लाईव्ह दिसत आहात. ऐकता आहात की नाही मला माहित नाही, कदाचित हा उपक्रम आहे म्हटल्यावर ऐकत सुद्धा योग्य पद्धतीने असाल, पण इतक्या मोठ्या संख्येने आपण एकत्र आलेला या उपक्रमाला आपला प्रतिसाद लाभतो ही मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामध्ये जबाबदारीची जाणीव अशी आहे की 2 वक्ते बोललेले आहेत, खूप वेळ तुम्ही ऑनलाईन आहात
आणि ऑनलाईन मध्ये आपला रिटेन्सीचा वेळ हा 20 मिनिटं 25 मिनिटं इतका असतो, मात्र तुम्ही 2 तासापेक्षा अधिक वेळ ऐकतात आणि त्यातले शेवटचे एक 35 मिनिटं मी मांडणी करणार आहे. त्यामुळं कदाचित तुमचा जो स्ट्रेस असेल तो तुमच्यावरती असेल, पण मी फार काही छळणार नाहीये तुम्हाला. आणि निश्चितपणानं सांगेन, यापूर्वी मला वाटतं महाजन सरांनी स्पर्धा परीक्षेतल्या संधींच्या बद्दल मांडणी केली. VN शिंदे सरांची मांडणी मी ऐकत होतो, उद्योग आणि व्यवसायामधल्या संधींच्या विषयी ते बोलत होते. आणि या पार्श्वभूमीवरती त्यांचे काही मुद्दे शक्यतो रिपीट होणार नाही त्याची मी दक्षता घेईनच. मात्र प्रसार माध्यमातल्या रोजगार संधी या विषयावरती अगदी थोडक्यामध्ये पण मूलभूत गोष्टी मला तुमच्याशी ज्या शेअर करायच्या, संधींची नावं जरी घेतली तरी त्यासाठी तासभर पुरणार नाही. मात्र मी तुम्हाला सांगेन की या माध्यम सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने आहेत. मित्रांनो, सुरुवातीलाच मी एक गोष्ट सांगतो की केवळ आणि केवळ मराठी भाषेचं लेखनाचं अंग आणि वाचन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं आणि एक्सप्रेस करण्याची माझ्यामध्ये एक कला असल्यामुळं, त्याचप्रमाणे पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यामुळे या सगळ्याचा फ्युजन म्हणून ज्याला नोकरीसाठी कुठेही धावाधाव करावी लागली नाही, ज्याच्या हातामध्ये पासआउट झालेल्या दुसऱ्या क्षणी एक छोटी का असेना त्याचं रोजगार चालण्यापुरतं का पोटपाणी चालण्यापुरतं का असेना पण रोजगार ज्याचा हातामध्ये होता, तर असं एक उदाहरण म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू शकता. बाकी शिंदे सरांनी जे सांगितले ते सगळं विसरून गेला तरी चालेल. आज घडीला आपण आपल्या शिक्षणाचा किंवा या सगळ्याचं आपलं प्रयोजन काय आहे. बेसिक गोष्ट आहे, आपण सारे भौतिक जगाचे रहिवासी आहोत आणि यामध्ये आपण असताना शिक्षण आणि आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. शिक्षण म्हणजे डिग्री, शिक्षण म्हणजे नोकरी आणि पुढच्या टप्प्यामध्ये छोकरी. हे आपलं अगदी ह्या तिहेरी चौकटीमध्ये आपण या गोष्टी सगळ्या बघत असतो. मात्र एवढं जर मिळवायचं असेल हे तुम्हाला मिळतंही, मात्र शिक्षणाचं उपयोजन जर उत्तम पद्धतीनं करायचं असेल, आपण आता मराठी भाषेचे विद्यार्थी आपल्यामध्ये बहुतांश आहेत असं मी समजतो, किंवा भाषेचे विद्यार्थी तर आपण प्रत्येक जण असतोच. आपण मराठी BA घेतलं म्हणूनच आपण फक्त भाषेचे विद्यार्थी असतो अशातलं बिलकुल उदाहरण असं मानण्याचं कारण नाही. कारण मागचे वक्ते जे आहेत हे तसं बघायला गेलं तर फिजिक्स मधले डॉक्टरेट आहेत, मात्र त्यांना पुरस्कार सर्वोच्च मिळाला शासनाचा तो मराठी भाषेच्या योगदानासाठीचा. म्हणजे विज्ञान आणि भाषा यांचा एक उत्तम पद्धतीचा संगम त्यांनी घडवला आणि मग त्यांना एक छान पद्धतीचं रिकग्निशन मिळालं, आजही मिळत आहे त्यांच्या लेखनाला. मित्रांनो, भाषा हे एक उत्तम माध्यम आहे. तुम्हाला कुठलाही विषय समजून घ्यायचा असेल तर भाषा ही त्याचं एक महत्वाचं साधन आहे आणि या साधनाचा उपयोग करूनच आपल्याला आपलं करिअर उत्तम पद्धतीनं फ्लरिश करता येतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपण आपली मातृभाषा मराठी म्हणतो, मात्र आपण मराठीचे किती जाणकार असतो हा एक प्रश्नच आहे. म्हणजे आपण फक्त मराठी आईबापाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आपण मराठी बोलतो, म्हणून मराठी आपली मातृभाषा झाली. मात्र ही मराठी नेमकेपणानं आपल्याला माहिती आहे का, हा मुद्दा आपण लक्षात घेतला. भाषेकडे आपण फक्त त्या मार्कांच्या चौकटीमध्ये जर बघायला लागलो या सगळ्या गोष्टींच्याकडे, तर सगळी आपली अडचण तिथं होत असते. कारण आपण या भाषेचा आस्वाद घेणं, अरे ज्ञानेश्वरांपासून अगदी महानुभाव पंथीयांपासून या भाषेचे इतके डायमेन्शन आहेत. तुम्ही लीळाचरित्र जर वाचायला लागला तर ते भाषेचे एक गोडवा जो आहे ना तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे आजची भाषा आपली कन्नड सारखी अशी रफ टफ व्हायला लागलेली आहे, खळले खट्याक सारखी भाषा व्हायला लागलेली आहे. मात्र ह्या जुन्या काळामधली जी आपली मराठी भाषा आहे ती इतकी सुंदर आहे. मग हे जर आपण वाचलं नाही, हा वारसा आपल्या सोबत घ्यायचा आहे, आपल्यासोबत पुढे घेऊन जायचं आहे आणि या सगळ्या वारशाच्या आधारावरती, याच्या पायावरती आपल्याला आपलं करिअर करायचं. आपलं जे काही 50-60 वर्षाचं आयुष्य आहे ते उत्तम पद्धतीनं आपल्याला जगवायचं. जगायला फार काही लागत नसतं. मात्र जर चांगल्या पद्धतीनं आपण जे शिक्षण घेतलं त्याच्या अनुषंगानं आपल्याला आपलं करिअर घडवायचं असेल तर त्यासाठी त्या भाषेला आपण छान त्याच्या स्टेप्स केल्या. वाचन, लेखन आणि अभिव्यक्ती ही खूप महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, अभिव्यक्ती आज घडीला मी तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो की आज माध्यम प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विस्तारित झालेले आहेत. समाज माध्यमांचा आपण सगळे वापर करते आहात, मात्र आपण समाज माध्यम वापरत, आता माध्यमाचाच भाग आहे तो. समाज माध्यम ही काही वेगळी नाही आहेत, नवमाध्यम आहेत, फक्त ती काही लिमिटेड लोकांच्या हातामध्ये आहेत म्हणून अद्याप आपण त्याला मास मीडिया म्हणत नाही आहोत. मात्र बहुतांश लोकांकडे ती आहेत, तरुण मुलं सगळी वापरत आहेत, त्यामधून आपण अभिव्यक्ती करतो आहोत. मात्र आपली व्यक्तिगत अभिव्यक्ती त्यामध्ये किती आहे याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण दिवसभरामध्ये
अगदी गुड मॉर्निंग असं सुद्धा कधी टाईप करत नाही, म्हणजे तेवढी सुद्धा अभिव्यक्ती. आपण कोणाचा तरी आलेला मेसेजच दुसऱ्याला फॉरवर्ड करतो, किंवा आलेला मेसेज काय आहे याची पडताळणी न करता आपण केवळ फॉरवर्डिंगचे सम्राट होऊन बसलेलो आहोत. त्या एक समजा दिवसात तुम्ही एक 50 मेसेज पाठवत असाल, तर त्यामधला एखादा तरी उत्तम मेसेज तुम्ही स्वतःच्या लेवलला तयार करता का? ती तुमची अभिव्यक्ती आहे का? अगदी टिकटॉक जरी पाहिलं, कोणीतरी डायलॉग म्हटलेला असतो, कोणीतरी म्युझिक केलेलं असतं, आणि तुम्ही तिथं येऊन त्याचवरती लिपसिंग करता, त्याच्यावरती एक्सप्रेशन देता, हावभाव देता, आणि तो व्हिडिओ शेअर करण्यामध्ये धन्यता मानता. आपण आपल्या लेवलला एखादी कविता छान तयार केली आणि ती शेअर केली, असं होतंय का? ही अभिव्यक्ती आपल्याकडं आज कोणत्याही माध्यमामध्ये गेलात तर हा कंटेंटची निर्मिती करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे तुम्ही सगळ्यांनी आधी लक्षात घ्या. मुळात काय आहे, आज आपण सगळे असे फॉरवर्डिंगचे सम्राट होऊन बसलेलो आहोत. हे अत्यंत गैरलागू आहे आणि गरज नाही आहे. तुम्ही एखाद्याला गुड मॉर्निंग म्हटलं तर त्याचा दिवस वाईट जाणार आहे असं बिलकुल नाही. त्यापेक्षा तुम्ही एखादा कामाचा मेसेज पाठवा, एखादी चांगला संदेश पाठवा तुम्ही स्वतः तयार केलेला. त्याच्यावरती फॉरवर्डेड असं येऊ नये. तुमच्याकडून डायरेक्ट मेसेज जर एखाद्याला गेला तर तो निश्चितपणाने रिप्लाय देतो. आता माझ्या स्वतःच्या फोनमध्ये 10,000 मेसेज येऊन पडलेले असतात, पण मी त्यामधले जे डायरेक्टली मला मेसेज संबोधित आहेत तेच फक्त मी उघडून वाचतो, त्यांना मी रिप्लाय करतो. कारण 10,000 मेसेज जर तुमचे बघायला लागलं त्यामध्ये फॉरवर्डिंग, बरं एकच मेसेज सकाळी एक ट्रेंड सेट झाला की दिवसभरामध्ये तो ट्रेंड सेट झालेला असतो, मग तो एकच मेसेज तुम्हाला 100 लोकांकडून आलेला असतो. आणि जसं काही तुम्ही तो पाठवल्याशिवाय कुणाला मिळणारच नाही. म्हणजे आपण कोंबड्याच्या भूमिकेत फार शिरायला लागलो अलीकडे. म्हणजे आपण आरवलो नाही तर आता सूर्य उगवणारच नाही, असं बिलकुल आज काही राहिलेलं नाहीये. त्यामुळं तुम्ही बिलकुल, आणि मी हे का सांगतोय, तुम्ही विद्यार्थी मित्रांच्यासाठी मला हे सांगायचं आहे. आमचं आता निम्म आयुष्य जगून झालेलं आहे, आता ह्या स्टेप पासून आम्ही निवांत आमचं आयुष्य काढू शकतो. मात्र तुमचं हे जे लाईफ जे आहे हे तुम्हाला इथून पुढे करायचं आहे. फॉरवर्डिंग वरती, ही समाज माध्यमावरती तुम्ही काही म्हटलं नाहीत, लिहिलं नाहीत, जगाचं काहीही बिघडणार नाही, जगाच्या राजकारणाचं काहीही होणार नाही, जगाच्या समाजकारणावरती तुम्ही काही परिणाम करू शकणार नाही. त्यापेक्षा चांगलं क्वचित लिहा, महिन्यातून एकदा लिहा, पण तुमचं स्वतःचं लिहा. ते एक्सप्रेशन तुमचे असू द्या, ते तुम्ही शेअर करा, आणि मग बघा त्याच्यावरती जे फीडबॅक मिळतील ना त्याच्यावरचा आनंद बघा. मग एखादा शिंदे सरांसारखा शिक्षक त्याच्यावरती काही, अरे ह्याच्याऐवजी तू हे असं केलंस तर चांगलं होईल, आपल्यामध्ये करेक्शन होतात. मी हे का सांगतोय, कारण माध्यम हे तुमच्या अभिव्यक्तीचं साधन आहे, कोणतंही माध्यम असू दे. म्हणजे अगदी तुम्ही असं मुद्रित माध्यमांमध्ये या रोजगाराच्या संधी आहेत असं जरी म्हटलं तरी मी ते सांगणारच आहे तुम्हाला. मात्र आपल्याला बेसिक काय आहे त्याचं, या सगळ्या गोष्टींच्या मागचा मनोव्यापार काय आहे, हे भाषिक शिक्षण, भाषिक व्यवहार आणि त्याचं उपयोजन हे कशासाठी आहे, या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत. माझ्या दृष्टीनं ही गोष्ट महत्वाची आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि माध्यमांचं जे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण सारे कार्यरत आहोत, आज घडीला लक्षात घ्या, या समाज माध्यमांमुळे आपण प्रत्येक जण माध्यमकर्मी झालेलो आहोत. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमामध्ये आपण व्यक्त होत असता, आपण अभिव्यक्त होत असता, त्यामुळं आपण आज घडीला माध्यमकर्मी आहात. एखादा फोटो आपण काढलेला, तर मगाशी शिंदे सरांनी जे सांगितलं, आमच्या अधीक्षकांनी जे छायाचित्र काढलं राज्यभरामध्ये छापून आलं, ऋषी दर्डांपासून अनेकांनी ते प्रमोट केलं. म्हणजे एक अभिव्यक्ती त्यांची सोशल मीडियातली त्यांना मुख्य प्रवाहातल्या माध्यमांपर्यंत घेऊन आली. एरवी आम्ही हे छायाचित्र छापा म्हणून जरी त्यांना पाठवलं असतं कदाचित छापून आलं नसतं, माहित नाही. मात्र ते व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो एलिमेंट होता, निसर्गाचं जे एक सौंदर्य असतं ते अपील त्या छायाचित्रामध्ये होतं, आणि म्हणून ते छापून येतं. म्हणजे समाज माध्यमातली आपली अभिव्यक्ती, आता मी जे काही वेळेला माझ्या ब्लॉगवरती लिहितो किंवा शिंदे सर लिहित आहेत किंवा आपण फेसबुकवरती लिहितो, ते घेऊन एखाद्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती ते लेख म्हणून वापरलेले आहेत. कित्येकदा विचारून, कित्येकदा न विचारून, मात्र हे मैत्रीपूर्ण व्यवहार आहे. त्याच्यामध्ये ही जे आहे, हे जे व्हायरल होणं आहे, जे शेअरिंग आहे, हे या माध्यमातलं, कोणत्याही माध्यमातलं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ना, ती ही शेअरिंग आहे. आपण हे सगळं कशासाठी आहे, मूलभूत गोष्ट तुम्हाला सांगतो, हे सगळं आपण कशासाठी करतो, माध्यम कशासाठी आहेत, तर आपली गरज लक्षात घ्या, ही आहे संवादाची.
म्हणजे जसं आपण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अशा ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत असं म्हणतो, तर याहूनही किंवा यांच्या इतकीच महत्वाची आपली गरज आहे ती म्हणजे संवादाची. मग हा संवाद, माहिती मिळवणं, माहिती देणं हा आपला एक मूलभूत स्थायी भाव आहे. याचे कारण आपण समाजशील आहोत सारेजण. आपल्याला समूहामध्ये राहायला आवडतं. बघा ना, आता आयसोलेशनच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळे गेलेलो आहोत, तर किती त्रास होतो लोकांना. 15 दिवस आयसोलेट व्हायचं, असं जरी म्हटलं तरी अंगावर काटा येतो. आपला माणूस 15 दिवस आपल्याला दिसणार नाही, तो एखाद्या खोलीत बंद असणार आहे, घरात असेल किंवा एखाद्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असेल. तो आपल्यापासून लांब असणं किंवा त्या माणसाची सुद्धा मानसिकता किती विचलित होऊन जाते. त्याला रोगाची भीती नसते, त्याला बरं होण्याची भीती नसते, त्याला भीती असते की आता एकटे हे 15 दिवस कसे काढायचे. आता ठीक आहे, त्याच्या हातात मोबाईल असेल, तो संपर्कात राहील, मात्र प्रत्यक्ष संवादामध्ये आता या कोविडनं आपल्याला काय केलं की स्पर्शापासूनच वंचित करून टाकलं एकमेकांना. एक लक्षात घ्या, आपण दुःखात असू आणि त्या क्षणाला आपल्या आईचा आपल्या डोक्यावरती, आपल्या पाठीवरती हात फिरला, तर त्या क्षणी आपल्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. काही न सांगता तिला ते समजतं आणि त्या स्पर्शानं आपल्या भावना सगळ्या अनावर होतात. हा स्पर्श, हा संवाद आहे, ही अभिव्यक्ती आहे. आणि आपण हे जे सगळ्या माध्यमांमध्ये जे आहोत ना, ही संवाद प्रक्रिया पुढे नेणारे घटक म्हणून आपण माध्यमांमध्ये सारे कार्यरत असतो. त्यामुळं या गोष्टींकडे आपण तसं बघितलं पाहिजे. आता बघा, तुरुंगामध्ये एखाद्या व्यक्तीला टाकतात, त्याला शिक्षा करतात. त्याची शिक्षा मूळ काय आहे? त्याची शिक्षा आहे की समाजापासून त्याला बाजूला ठेवणं, बहिष्कृत करणं. ही शिक्षा आहे त्याच्यासाठी. त्याला ते तुरुंगाच्या गजा आड असणं ही शिक्षा नाही आहे, समाजापासून त्याला बाजूला ठेवणं, जेणेकरून त्याचा स्वतःशी संवाद होईल, त्याला प्रायश्चित्त होईल आणि त्या प्रायश्चित्त दग्ध अवस्थेतून तो काही काळाने बाहेर पडेल आणि जेव्हा त्याची शिक्षेचा कालावधी संपेल, तो बाहेर येईल, तेव्हा एक चांगला माणूस म्हणून तो पुनश्च या समाजामध्ये आपलं योगदान देण्यासाठी सक्षम राहील. तो चांगलं वर्तनाची त्याच्याकडून अपेक्षा आपल्याला करता येईल, ही भावना त्या शिक्षेमागे असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे माध्यमांचा आणि या भाषेचा सगळा जो काही आपला व्यवहार आहे, हा सगळा आहे त्याचं मूळ गोष्ट आहे ती म्हणजे संवादाची आहे. हे आपण लक्षात घ्या. तर ज्या सेवा क्षेत्राच्या बद्दल शिंदे सर बोलले, तर त्या सेवा क्षेत्राच्या बरोबरीनं किंवा त्याहूनही अधिक गतीनं माध्यम क्षेत्राचा विकास होतो आहे. आणि मी जसं म्हणालो की या क्षेत्राला, माध्यमांमध्ये चांगलं लिहिणाऱ्या, चांगलं बोलणाऱ्या अशा लोकांची, चांगलं काम करू शकणाऱ्या लोकांची फार मोठी गरज आहे. इतक्या मोठ्या संख्येनं मनुष्यबळ येत असून सुद्धा चांगल्या मनुष्यबळाची वानवा मात्र आजही माध्यम क्षेत्राला भेडसावते आहे. हे आपण सगळ्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी मग चांगलं लिहू शकणारे, चांगलं संपादन करू शकणारे, भाषेची उत्तम जाण असणारे, अशा ज्ञानी, जाणकार लेखक, संपादकांची या क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि या क्षेत्रात तुम्ही आलात तर तुम्हाला ग्लॅमर हे येतच. ग्लॅमर लाभायला काय फार लागत. तुम्ही कॅमेऱ्यासमोर एक 4 दिवस दिसलात की 5व्या दिवशी तुम्ही स्टार असता. मुद्दा तो स्टार होण्याचा नाही आहे, मात्र त्यात दिखावटी असून उपयोग नाही. त्यासाठी नुसतं तुम्ही सुंदर आहात, एकदम राजबिंडे आहात, मिस इंडिया आहात, डझंट मॅटर. तुम्ही तिथं आल्यानंतर काय डिलिव्हरी देता, काय पद्धतीनं त्या एखाद्या प्रसंगाची, एखाद्या बातमीची मांडणी करता, यालाच तिथं महत्व आहे. कारण म्हणजे तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्याकडे कंटेंट किती ताकदीचं आहे, ही गोष्ट माध्यम क्षेत्रामध्ये महत्वाची आहे. तुम्ही दिसत कसेही असा, माणसानं प्रेझेंटेबल दिसलंच पाहिजे, त्यानं प्रेझेंटेबल असलंच पाहिजे. मात्र तो मग पडद्यावरती असो अगर पडद्याच्या पाठीमागे असो, त्यानं प्रेझेंटेबल असलं पाहिजे, जेणेकरून लोक तुमच्याशी बोलतील, संवाद साधतील. मात्र हे सगळं करत असताना तुमच्याकडे जर कंटेंट नसेल तर मात्र त्या गोष्टीला काहीही, तुमच्या दिसण्या असण्याला काही अर्थ नाही. आणि मग नोकरी जाईल ती आणि वेगळीच. त्यामुळे तुम्ही चांगला कंटेंट घेऊन उभे राहत असाल तर या माध्यम क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम पद्धतीची संधी आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, माध्यम ही आपली आज घडीला सामाजिक आणि सांस्कृतिक पद्धतीची अंग बनलेली आहेत. आज बघा ना, सगळे अभिव्यक्ती ही आपली या माध्यमांच्या द्वारेच आपली चालू आहे. आणि एकमेकांपासून सर्वार्थानं आपण आता ज्या पद्धतीनं दूर चाललेलो आहोत आज घडीला,
एकमेकांना पासून आपण लांब लांब आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकमेकाला जोडण्याचं काम जर कोणी करत असेल, आपल्याला एकमेकाशी बांधून ठेवण्याचं काम जर कोणी करत असेल, माहितीच्या द्वारे, कंटेंटच्या द्वारे, प्रबोधनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून, हेच काम जर कोणी करत असेल तर ती गोष्ट माध्यमच करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आपण या माध्यमांना मग काय, मग त्याचे वेगवेगळे प्रकार, आम्ही माध्यम क्षेत्रातले लोक त्यांना मग त्याला वेगळे प्रकार, मग वृत्तपत्र आहेत ज्याला आपण मुद्रित माध्यम म्हणतो, वृत्तपत्र, पुस्तकं, मासिकं, अशा पद्धतीची ही सगळी मुद्रित माध्यमं आहेत. आणि दुसरीकडे मग रेडिओ, आकाशवाणी, हे दुसरं माध्यम आहे जे फक्त आवाजाचं माध्यम आहे. आणि तिसरं आहे ते दूरचित्रवाणी, टेलिव्हिजन असं आपण त्याला म्हणतो. आणि यांना आपण मग मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम असं माध्यमांच्या परिभाषेमध्ये म्हणतो. आणि त्या व्यतिरिक्त ज्याबद्दल मी सुरुवातीला बोललो ती नवमाध्यमं म्हणजे किंवा डिजिटल माध्यमं जी आपल्याकडे आलेली आहेत, तर ही माध्यमं या आलेली आहेत. या सर्व माध्यमांची भाषा मराठीच असली तरी सुद्धा प्रत्येक माध्यमाची स्वतःची अशी एक भाषा आहे, हे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. मग यामध्ये वर्तमानपत्रांची भाषा वेगळी आहे, यामध्ये रेडिओची भाषा वेगळी आहे, आणि दूरचित्रवाणीची भाषा त्याहून आणखी वेगळी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि विशेषतः एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की रेडिओ आणि दूरचित्रवाणी यांची भाषा ही शारीर स्वरूपाची आहे, मात्र तुलनेत मुद्रित माध्यमांची भाषा ही अशारीर आहे. कारण तिथं प्रेझेंटेबल, ती फक्त निर्जीव स्वरूप, शब्द स्वरूपामध्ये आहे. ते आपल्याला फील करून घ्यावी लागते, त्याच्याबद्दल एक इमॅजिनेशन आपल्याला करावं लागतं ते समजून घेत असताना. मात्र इथं आवाज आहे, दृश्य आहे, त्यामुळं ते तुमच्या समोर ते सगळं अनुभवता येतं डायरेक्ट, थेटपणाने. एखाद्या घटनेचा फील तुम्हाला थेट समोरासमोर घेता येत असतो, अशा पद्धतीनं आहे. आणि आज घडीला भाषा, तुम्ही ज्या भाषेचे अभ्यासक आहात, ही भाषा म्हणजे या सांस्कृतिक उद्योगामध्ये एक स्वरूपाचं एक प्रोडक्ट म्हणून विकली जाणारी आहे. ती प्रोडक्ट म्हणूनच आज विकली जाते आहे. आणि त्यामुळं तिला, या मराठी भाषेला, मग तिचा वापर मग पैसा, प्रसिद्धी आणि ग्राहक हे सगळं मिळवण्यासाठी आपल्या गरजेनुसार वापर करणारा हा एक वेगळ्या पद्धतीचा उद्योग आहे, असंही आपल्याला म्हणता येतं. मग बघा, आज घडीला तुम्ही दूरचित्रवाणीवरती पाहतात, पूर्वी फक्त एक बंबई या किंवा मुंबईची भाषा किंवा तिथलं जे होतं तेच फक्त या पडद्यावरती दिसायचं. मात्र लोकांना आता सगळ्या प्रांतातल्या लोकांना, मग त्यामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोल्हापूर आहे, खानदेश आहे, कोकणी आहेत, या सर्व प्रकारच्या भाषेचा वापर करणाऱ्या माणसाला आपल्याशी जोडून जर घ्यायचं असेल तर आपल्याला त्याची भाषा तिथं दाखवली पाहिजे. मग बघा, मग ह्या सिरियल काही अशाच येत नाहीत उगीच. सातारी भाषा आली, कोल्हापुरी भाषा आली, विदर्भातली भाषा आली. ही का आली? तर लोकांना तिथं रिलेट करावं लागलं. म्हणजे ती त्या प्रांतातले लोक आपली आहे, ही बाई आपली भाषा बोलते. मग कोल्हापुरी म्हटलं गेलं की आम्हाला फार अभिमान वाटतो, अरे कोल्हापूरचा माणूस नाम बी मोडून तो कोल्हापुरी रांगडं बोलायला लागला की आपल्याला भारी वाटतं. हे उगीच येत नाही, कारण हा सगळा व्यवसाय आहे, त्यांना तो धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा आहे. आणि यात चुकीचं काही नाही आहे. जर ते बघणारच कोणी नसेल तर त्याला टीआरपी मिळणार नाही, टीआरपी मिळाला नाही तर जाहिराती मिळणार नाहीत, आणि जाहिराती मिळाला नाही तर परत त्याचा सगळा उलटा उपयोग, की ते सगळं लॉस धंदा. या गोष्टींचा, या सगळ्या गोष्टींचा, या उत्पादन, या बाजारपेठेतली स्पर्धा, चढाओढ, घाई, दर्जाबद्दलची जाणीव, ग्राहकांची संख्या, या सगळ्या गोष्टी प्रसार माध्यमातल्या मराठीवरती प्रभाव करत आहेत. आणि तुम्ही जेव्हा त्या माध्यमांचे पॅसिव्ह घटक म्हणून समोर बसलेला असता, तेव्हा तुम्ही या सगळ्या बिझनेसचे सगळ्यात मुख्य ग्राहक असता. म्हणजे तुम्हाला गिराईक बनवणारी ही सगळी माध्यम आहेत. तुम्ही जेव्हा क्रिएटिव्ह मोडमध्ये जाताना, तेव्हा तुम्ही या व्यवस्थेचे लाभार्थी म्हणून तिथं जाण्याची शक्यता तुमच्यामध्ये होते. म्हणजे तुम्ही टीव्हीच्या समोर बसण्यापेक्षा टीव्हीच्या मागे जाणं, तुम्ही पेपरचे वाचक असण्यापेक्षा त्याच्या क्रिएटिव्ह मोडमध्ये जाणं, या गोष्टी तुम्हाला त्या पैशामध्ये, त्या व्यवसायामध्ये भागीदार करून देणार आहेत. मात्र तुम्ही पॅसिव्ह मोडमध्ये असाल तर तुम्ही फक्त तिथं गिराईक होणार. एवढी गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि मग या गतिमान स्पर्धेचे परिणाम आपल्या सगळ्या या भाषेवरती झालेले आहेत. आणि असं जरी असलं तरी भाषेची मूलभूत तत्व मात्र कधीही बदलणार नाहीत किंवा बदलू शकणार नाहीत, ही कायम आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे
माध्यमांचे मी जसं म्हणालो की माध्यमांमध्ये संख्यात्मक मनुष्यबळ हे खूप आहे, खूप येत आहे. मात्र तुमच्या क्वालिटीच्या बळावरती आपण गुणात्मक मनुष्यबळ या माध्यमांमध्ये देऊ शकू का? आपल्या भाषेच्या, आपल्या क्वालिटीच्या बळावरती देऊ शकू का? ही गोष्ट आज घडीला फार महत्वाची माध्यमांची गरज आहे. म्हणून माध्यमांमध्ये उत्तम स्वरूपाचं करिअर आहे, अर्थार्जनाच्या अनेक संधी आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो माध्यमांमध्ये तुम्ही आलात तर तुम्ही उपाशी मरणार नाही, एवढी एक बेसिक गोष्ट आहे. मात्र तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या बळावरती, तुमच्या गुणांच्या बळावरती, भाषेवरील तुमच्या प्रभुत्वाच्या बळावरती, लेखनावरच्या तुमच्या बळावरती, तुमच्या डायलॉग डिलिव्हरीच्या बोलण्याच्या बळावरती तुम्ही या माध्यमांमध्ये खूप वरती उंच भरारी घेऊ शकता. हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. माध्यमांसाठीचं लेखन हे तुमच्या एखाद्या 10 मार्कासाठीच्या निबंधासाठी लिहिल्यासारखं नाही आहे. हे एक स्टायलाइज्ड रायटिंग आहे. एक लक्षात ठेवा, आपण एखादी बातमी वाचतो, तिची एक शैली असते. एखाद्या बातमीदाराची आपल्याला स्टाईल आवडते, त्याची स्टाईल असते. हा, तर म्हणून त्या प्रत्येक माध्यमाचं स्वतःच एक वैशिष्ट्य आहे. एखादी अँकर किंवा एखादा अँकर आपल्याला आवडतो कारण त्याचं सांगणं आपल्याला आवडत असतं. नुसतंच दिसणं म्हणून किती वेळ तुम्ही बघू शकाल. त्याची डिलिव्हरी चांगली असायला पाहिजे. तो काय कंटेंट सांगतोय तो जर बॅलन्स्ड असेल, एखादा कर्कश माणूस आपण एखाद्या वेळेला सहन करू, मात्र सातत्यानं तो जर कर्कशपणा आपल्या अंगावर, आपण चॅनल बदलू. त्यामुळं संयतपणाने चांगला कंटेंट जर एखादा आपल्या समोर देणारा असेल तर ते आपण निश्चितपणाने पाहतो, ऐकतो. त्यामुळं अशा पद्धतीच्या शैलीदार लेखन करणारा माणूस, शैलीदार सांगणारा माणूस हा आपल्याला माध्यमांमध्ये अपेक्षित असतो आणि ती तुम्ही या वयातच डेव्हलप करायची असते. एक लक्षात ठेवा, हे विद्यार्थी वय असं आहे, यावेळी ह्यामध्ये तुम्हाला शिकण्याखेरीज अन्य काहीच करायचं नसतं. आणि आता तर तुम्ही घरी बसून आहात. या काळामध्ये अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. ऑनलाईन शिक्षणाच्या पलीकडं अजून ॲव्हेन्यूज आहेत. तुम्ही चांगलं लेखन करू शकता. तुम्ही तुमच्यातल्या कलागुणांना, कला कौशल्यांना विकसित करण्याचं काम तुम्ही याच विद्यार्थी दशेमध्ये करू शकता. नंतर आयुष्य पडलंय असं बिलकुल नाही. उद्या तुम्ही जगताय की नाही हे आज आपल्याला, आता इतकी अनसर्टन्टी आपल्या समोर आहे. त्यामुळे जे काय करायचं, जे काय शिकायचं ते आज आत्ताच. जगला तर या समाजाला, तुमच्या कुटुंबाला उपयोग होईल, नाहीतर तुमच्याबरोबर निघून जाईल. हे वास्तव आज आपण ज्या वास्तवाला सामोरे जातो आहोत ते आपण स्वीकारलं पाहिजे. त्यामुळं आजचा दिवस तुम्ही काय उत्तम करताय, तुम्ही काय उत्तम शिकताय. शिक्षकाने शिकवलं, त्याचं काम केलं, त्याचा पगार चालू आहे, मुद्दा तो नाही. तुम्ही त्यातून काय गेन करता. आज आज हे जे व्याख्यान ठेवलेलं आहे यामधून तुम्हाला बरंच काही देण्याचं शिक्षकांचा त्यांची इच्छा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना भलेही ऑनलाईन स्वरूपात हे आपल्याला द्यायचं आहे. तुम्ही यातून काय घेणार, तुम्ही किती एक्सप्रेस करणार, हा यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि माध्यमांसाठी लेखन करणं, मग ती तुम्ही निबंध लेखन नाही, मग सुरुवातीच बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो की चांगली बातमी लिहिता येणं. चांगली बातमी लिहिता येणं ही माध्यमांची एक बेसिक मूलभूत गरज आहे. या पार्श्वभूमीवरती तुम्ही समजा आजच्या कार्यक्रमाचं वार्तांकन तुम्हाला करायला सांगितलं. आता हा जवळजवळ 3-3 तासाचा सगळा कार्यक्रम झालेला आहे. मग 3 तासाची बातमी लिहायची म्हणली तर एक 50 पानं तुम्हाला घालावी लागतील. आणि हे एवढं छापून येईल का? यासाठी 2 पेपर छापावे लागतील पुढारीला, त्यांचे कॉलम सगळे वाया घालून. एवढं होणार आहे का? नाही. तर आपल्याला ही बातमी 250 ते 350 शब्दातच छापून आणायची आहे. मग 3 वक्ते, उद्घाटक, अध्यक्ष यांचं सगळं भाषण, यांची सगळ्या भाषणातले महत्वाचे मुद्दे, आभार मानणारे, प्रस्तावना करणारे, या सगळ्यांना त्यांचं दान देऊन हे सगळं आपल्याला 250-350 शब्दात लिहिता येईल का? हे मुद्दे काढणं, ही बातमी लिहिणं, ही या माध्यमाची प्राथमिक गरज आहे. हे आपण लक्षात घ्या. आणि मग समजा एखाद्या ठिकाणी तुमच्या भित्तीपत्रकासाठी तुम्हाला याच्यावरती एक चांगला लेख लिहायचा आहे किंवा 3 वक्त्यांच्या स्वतंत्रपणाने तुम्हाला काही फीचर करायचे आहेत या संदर्भामध्ये, तर मग ते लिहिणं फीचर, मग तो एक 750, 1000, 1500 शब्दाचा प्रत्येकाचा एक लेख तुम्ही करू शकाल. मात्र त्यासाठी सुद्धा मूलभूत गरज आहे ती चांगले मुद्दे काढणं. याचा अर्थ आहे आपण चांगले श्रोता असणं ही माध्यमांमधली सगळ्यात महत्वाची गरज. जेव्हा तुम्हाला काही चांगलं सांगायचं आहे तेव्हा बरंच काही चांगलं ऐकण्याची तयारी आपल्याला ठेवायला लागेल. समोरच्याचं ऐकून घ्यायचं नाही आणि आपणच बडबड करत सुटायचं म्हणजे माध्यमांसाठीचं काम नव्हे. आपल्याला चांगलं ऐकताही आलं पाहिजे. समोर जे चाललंय ते छान पद्धतीने जर तुम्ही ऐकून घेतलं, समजून घेतलं,
तर तुम्हाला त्यावरती चांगल्या पद्धतीनं लिहिता येतं. मग म्हणून जेव्हा माध्यमात चांगलं लेखन येतं ना, तेव्हा त्यांनी हे चांगलं सगळं ऐकलेलं असतं, त्यांच्यामध्ये मुरवून त्यातला बेस्ट. कारण समजा काय चाललंय हे जर मला समजत नसतं, समजा एखादा सायन्सचा कार्यक्रम मी करायला गेलोय आणि समोरचा वक्ता सायंटिफिक भाषेत काहीतरी बोलतोय आणि मलाच काही समजलं नाही, तर मी माझ्या वाचकांना दुसऱ्या दिवशी काय देणार आहे? काय नाही सांगू शकत. हा, टेलिव्हिजनवाला काय करेल, डायरेक्ट त्याची क्लिप लावेल, यांनी एक उत्तम भाषण केलं आणि संपून टाकेल विषय. मात्र त्यातला काय कंटेंट एडिट करून दाखवायचा लोकांना, हेही समजलं पाहिजे ना, म्हणजे त्या विषयाचं ज्ञान असलं पाहिजे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा आपण माध्यमांमध्ये काम करतो ना, तेव्हा पूर्वी लोक म्हणायचे की जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन. मास्टर ऑफ म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, मात्र कशाचे हे करा. पण आज माध्यमांमध्ये जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ वन, तुम्हाला सगळ्या विषयांची माहिती ही असायलाच पाहिजे. मात्र एक विषय असा पाहिजे की ज्यामध्ये आपण तज्ज्ञ असायला पाहिजे. म्हणजे त्या विषयाच्या संदर्भात समजा एखादा अग्रलेख लिहायचा आहे, त्या विषयाचा एखादा कार्यक्रम असेल आणि तिथं जाऊन कव्हर करायचा आहे, तर तुमच्या संपादकासमोर तुमचंच नाव आलं पाहिजे की बाबा आज शेअर मार्केटवरती आहे किंवा आज बजेट आहे, तर तुम्ही अर्थशास्त्रातले जर तज्ज्ञ असाल तर तो त्या बजेटचं विश्लेषण हे आपण उत्तम प्रकारे करावं, ती बजेटची बातमी आपणच करू शकाल. अशा पद्धतीचं संपादकाची भावना असणं की बाबा हा माणूस त्या गोष्टीला न्याय देईल, जेणेकरून दुसऱ्या दिवशी वाचकांना आणखी उत्तम पद्धतीचा कंटेंट त्या बजेटच्या संदर्भात ते दैनिक किंवा ते चॅनल देऊ शकतं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे एक विषय आपला तयार असलाच पाहिजे, तो तुम्ही तयार, त्या विषयातलं काहीही असू दे, सखोल ज्ञान आपण मिळवलंच पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या पार्श्वभूमीवरती आता मी फार वेळ घेत नाही, कारण टप्प्याटप्प्यात आता मी येतोय. या मी सांगितलेल्या गोष्टीतले सगळ्यात सार आहे की तुम्ही निश्चितपणानं काही या माध्यम क्षेत्रासाठी तुमच्यामध्ये ही जी कौशल्य आहेत, लेखनाची, वाचनाची, तुम्ही चांगलं डिलिव्हरी करू शकत असाल तर बोलण्याची, अँकरिंगची, ही सगळी कौशल्य तुम्ही या फेजमध्ये विद्यार्थी दशेमध्ये मिळवलीत ना, की बाहेर पडलात की तुमच्या समोर नोकरीचे अव्हेन्यूज असतील. काय इतर मुलांच्या पेक्षा तुम्ही काही पावलं पुढं असाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज या सगळ्या सोशल मीडियामुळं किंवा ऑनलाईनमुळे आपल्याला पूर्वी भौगोलिक मर्यादा होत्या की मुंबईची मुलं फार पुढं असतात किंवा ती मेट्रो सिटीतली मुलं पुढं असतात. पुढं नसतात, ती फॉरवर्ड असतात, ती पोपट असतात. नॉलेज असतं हे ग्रामीण भागातल्या मुलांच्याकडे खूप आहे, कारण तुम्ही शेतीशी जोडलेले असता, तुम्ही वातावरणाशी जोडलेले असता, तुम्ही पर्यावरणाशी जोडलेले असता, सामाजिक राजकारणाची, राजकीय क्षेत्राची तुम्हाला, कारण तुम्ही तुमच्या सभोवताली हे सगळं घडतंय याची जाणीव तुम्हाला आहे. त्यामुळं आपोआप त्याच्याबद्दलचं नॉलेज किंवा माहिती ही तुम्हाला असते. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागतं की अपडेट राहावं लागतं. आपला प्रॉब्लेम कुठं असतो की आपल्यामध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे. यार ते मुंबईच्या मुलांच्या तुलनेत आपण कुठे राहू. नाही, आज आज न्यूयॉर्क मधल्या मुलाला जसं गुगल मीट अवेलेबल आहे, त्याच गुगल मीटवरती आपण एकत्र भेटतो आहोत. अमेरिकेत जरी तयार झाला असेल तरी तोच प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल आहे की नाही. मायक्रोसॉफ्टचे MI चायनामध्ये तयार झाला, आपण वापरतोच आहोत. अँड्रॉइड फोन आपल्या हातात आहेच, त्याच्यावरतीच आपलं हे सगळं चाललेलं आहे. ऍपलचे फोन आपल्याकडे अवेलेबल आहेत, कोरियातल्या गाड्या आपल्याकडे आहेत. म्हणजे ऍक्सेसिबिलिटी आज सगळ्या जगाला ज्या संधी आहेत त्या संधी आपल्यालाही आहेत. मग या संधींचा लाभ घेऊन आपण हा फक्त आपल्या मनामधला कॉम्प्लेक्स दूर केला पाहिजे. एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. इन्फिनिटी कॉम्प्लेक्स मनात घेऊन मला येणारच नाही म्हटलं, आयुष्यात येणार नाही. कसं येत नाही बघतो, हा जर विचार करून तुम्ही पुढे गेलात तरच तुम्हाला या गोष्टीवरती ओव्हरकम करता येतं. आणि हे कधी ही गोष्ट कशी शक्य होते, कॉन्फिडन्स येतो कधी, प्रॅक्टिसने येतो. तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे, सातत्यानं लिहिणं त्या आणि त्याच्यावर अप्रिसिएशन मिळालं की मग आपल्याला कॉन्फिडन्स येतो ना. तर या दृष्टीनं आपण मुलांनी या सर्व बाबी केल्या पाहिजेत. लेखन वाचनाकडे त्या गांभीर्यानं बघितलं पाहिजे. फक्त अभ्यासक्रमात आहे आणि आता मग मला ज्ञानेश्वर वाचला पाहिजे असं जर असेल, किंवा म्हणून मग मी तुकारामाची ती कविता वाचली पाहिजे असं जर कपाळाला आट्या घालून जर तुम्ही म्हटलात तर त्याला अर्थ नाही. त्यातला आनंद घेतला पाहिजे. जर एखादं अभंग जर तुमच्या अभ्यासाला आहे तर मूळ गाथेत कशा पद्धतीनं लिहिलंय हे बघण्याची आपली क्युरिओसिटी तयार झाली. बरोबर, सगळं ऑनलाईन आपल्याला अवेलेबल आहे. म्हणजे असं नाही की आता लायब्ररीत जाऊन सगळं बघायला पाहिजे. सगळं तर आहे आपल्याला याच इंटरनेटवरती आहे, पण ते आपण बघत नाही. आपल्याला फक्त फॉरवर्डिंगची सवय. तर ती जरा कमी करून आपण हे नॉलेज मिळवण्याच्या मागे लावूया. जो एखादा प्रकरण असेल, एखाद्या लेखकाचं जर एखादं प्रकरण आपल्याला आवडलं तर त्याचे इतर साहित्य काय आहे हे वाचण्याची उत्सुकता आपल्याला लागली पाहिजे.
तर आपल्यामध्ये जो विकास होणार आहे भाषेच्या अंगाने, लेखन वाचन तर तो होणार आहे. या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मुद्रित माध्यमांमध्ये जसं मगाशी सरांनी सांगितलं सरांनी की पुस्तक तुम्ही उत्तम लेखक होऊ शकता, उत्तम कवी होऊ शकता, उत्तम ललित लेखक होऊ शकता, सर्जनशीलता तुमची असेल, तुम्ही ओरिजिनल काही लिहित असाल, चांगले कवी होऊ शकता, तर त्या अंगाने उत्तम संशोधक होऊ शकता संशोधनाच्या माध्यमातून. या सगळ्या संधी तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता. मासिकांमध्ये चांगल्या पद्धतीच्या फीचर रायटरची गरज असते, संपादकांची गरज असते. वृत्तपत्रांमध्ये म्हणजे आपल्याला असं वाटतं की प्रसार माध्यमातल्या संधी म्हणजे फक्त बातमीदार, असं बिलकुल नाही आहे. पत्रकार हे कशासाठी, लेखन हा त्याचं मूलभूत कौशल्य आहे. मी तुम्हाला सांगितलं की वस्तुनिष्ठ आणि शैलीदार लेखन हे तुम्हाला रोजगार देऊ शकतं. तुम्ही बातमीदारीपासून सुरुवात करू शकता. मात्र तज्ञ फीचर रायटरची, मी म्हणालो की मास्टर ऑफ वन, अशा तज्ञ फीचर रायटर होऊ शकता तुम्ही. संपादकीय मंडळामध्ये तुम्हाला उपसंपादक, वृत्तसंपादक, सहसंपादक, संपादक, निवासी संपादक अशा अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला करता येऊ शकतात. मुद्रित शोधनामध्ये तुम्ही तुमच्या मराठी भाषेच्या व्याकरणाच्या जाणकारांची फार वानवा आहे. आपण मराठी भाषिक स्वतःला म्हणून घेतो, पण शुद्ध लेखनाचे आपले फार वांदे आहेत. एक वाक्य आपण 5 वाक्य सरळ लिहू शकत नाही. आपल्याला रस्व दीर्घाबद्दल आपल्या मनामध्ये एकदमच कॉम्प्लेक्स येतो. तर आपण चांगलं सलग एक 10 वाक्य का नाही लिहू शकत? जर आपण मराठी भाषिक म्हणवतो स्वतःला, आपले अस्मिताकरण जर एवढं आपलं स्ट्रॉंग आहे, तर मराठी भाषेचे उत्तम लिहा ना, उत्तम व्याकरणाचे जाणकार व्हा ना. आणि मग तुम्ही अशा व्याकरणाचे जाणकार असाल तर या माध्यमांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तम मुद्रित शोधक म्हणून चांगली संधी आहे. तुम्ही छान छायाचित्र काढत असाल तर छायाचित्रकारांना संधी आहे, कॅमेरामन म्हणून संधी आहे. मल्टीमीडिया आज घडीला मल्टीमीडिया जाणणाऱ्या लोकांची या क्षेत्राला खूप गरज आहे. म्हणजे जो माणूस फील्डवरती जाईल तो तिथूनच फोटो काढेल, तिथून व्हिडिओ सुद्धा करून पाठवेल, तो त्याची बातमी सुद्धा लिहून पाठवेल. असा माणूस आज, असा मल्टीटास्किंग माणसांची या क्षेत्राला फार गरज आहे. म्हणजे तिघांच्या पगारात एक माणूस काम करू शकेल, कारण सगळ्यांच्या बजेटचा प्रश्न आहे. त्यामुळं ती जर तुम्हाला संधी, आज मी फक्त एवढंच बातमीदार आहे, मी एवढंच करणार असं म्हटलं की मग तुम्ही तेवढंच करत राहता आणि तुम्हाला मग तेवढाच पगार मिळतो. मात्र जो माणूस या सगळ्या प्रकारचं काम करू शकतो त्याला पुढे जाण्याची संधी या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही चांगलं पेजिनेशन करणाऱ्या लोकांची गरज आहे, चांगल्या फोटो एडिटरची या क्षेत्राला गरज आहे, चांगलं लेआउट, वेगळ्या, एक लक्षात, 8 कॉलमाचा पेपर रोज वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करायचा आहे. न्यूजपेपर हे रोज नव्यानं तयार होणारा प्रोडक्ट आहे. समजा एक सारखाच रोजच्या रोज अंक तुमच्या घरात येऊन पडायला लागला, हा फोटो इथं, शीर्षक इथंच, तर आपल्याला कंटाळ येऊन जाईल, अरे हे काय आहे. त्यामुळं मांडणीचे प्रयोग करणाऱ्या चांगल्या डिझायनरची, त्याचं ज्ञान असणाऱ्या संपादकाची सुद्धा या क्षेत्राला खूप मोठी गरज आहे. तुमच्या मनामध्ये क्रिएटिव्हिटी येत असेल वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करण्याची, ती इथं गरज आहे. बरं, तुम्हाला खेळायचं आहे ते 8 कॉलमामध्येच, त्यामुळे त्यामध्येच कशा पद्धतीनं तुम्ही उत्तम पॅकेज देऊ शकता याची खूप गरज आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात आज वेब प्रिंटिंग पर्यंत आपण गेलो. या क्षेत्रामध्ये जाणणाऱ्या लोकांची सुद्धा याला गरज आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट साठी मनुष्यबळ विकास करणाऱ्या यंत्रणांची, व्यवस्थापन विभागाची गरज आहे. जाहिरात लेखकांची चांगली गरज आहे. जाहिरात डिझाईन करणाऱ्या लोकांची गरज आहे. अत्यंत कल्पकता आहे. जाहिराती बघा, एकसारखी दुसरी जाहिरात नसते, रोज नवी जाहिरात येते मार्केटमध्ये. अशा जाहिराती तयार करणाऱ्या लोकांची गरज आहे. वितरण, मार्केटिंग करणाऱ्या लोकांची गरज आहे. इव्हेंट मॅनेजमेंट, आज नुसतं तुम्ही पेपर काढलं की चालत नाही, त्याच्या जोडीला महिलांसाठीची काही व्यासपीठ असतात, तरुणांसाठीची काही व्यासपीठ असतात, बालकुमारांसाठीची काही व्यासपीठ आहेत. त्या व्यासपीठांचं संचालन करणारे इव्हेंट मॅनेजर लागत असतात. त्यांच्यासाठी काही इव्हेंट खास आयोजित केले जातात, त्याचं कोऑर्डिनेशन करणाऱ्या लोकांची गरज आहे. हे आहे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर आहे, काही तक्रार असतील त्यांचं तक्रार निवारण करणाऱ्या माणसाची गरज आहे. ह्या अशा अनेक संधी मुद्रित क्षेत्रामध्ये आहेत. आता आपण थोडं रेडिओकडे वळूया. रेडिओ हे आवाजाचं माध्यम आहे, संवादाचं माध्यम आहे. त्यामुळं भाषा कौशल्य आणि भाषेची जाण असणाऱ्या लोकांची रेडिओमध्ये खूप गरज आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मग इथे स्ट्रिंजर म्हणून तुम्हाला काम करता येतं, माहिती देणारा जो आहे स्थानिक पातळीवरचा, त्याची गरज आहे. रिपोर्टरची गरज आहे. न्यूज रीडर, उत्तम पद्धतीचा आवाज, उत्तम आणि स्पष्ट, तुमचे उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. निवेदकाची गरज आहे. अनाउन्सरची गरज आहे. त्यानंतर रेडिओ जॉकी. तुम्हाला रेडिओ जॉकी म्हणजे फार भारी वाटतं की बाबा आज घडीला FM चा जमाना आहे, त्यामुळे पहाटे 6ला येऊन तो छानपैकी बोलतो, की ती मुलगी किंवा तो मुलगा, RJ ज्याला म्हणतो पॉप्युलरली,
तर मित्रांनो 7 वाजता सकाळी बुलेटिन जेव्हा तो येतो 7 ते 9च्या शेड्यूलसाठी, तेव्हा त्या दिवसाचे ताजे पेपर वाचून त्यातली कुठली बातमी आता आपल्याला सांगायची आहे, त्यातला काय कंटेंट आपल्याला प्रेक्षकांना सांगायचं आहे, त्यापूर्वी त्याचं ते वाचन तासभर झालेलं असतं. त्याच्यावरती छानपैकी त्याचे मुद्दे काढून झालेले असतात. आपल्या वाचकांना काय सेगमेंट सांगायचं आहे, त्या सेगमेंटमध्ये कुठलं गाणं रन करायचं आहे, कुणाला मुलाखतीला बोलवायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं नियोजन या अर्जेच्या लेवलला करावं लागतं. आणि मग बाकीचे मग त्यामध्ये इतर स्क्रिप्ट रायटर आहेत, कॉपी रायटर आहेत, बुलेटिन एडिटर असतात, प्रोग्राम कोऑर्डिनेटर असतात, स्टुडिओ मॅनेजर असतात. म्हणजे त्याच्यामध्ये वाद्य मेळापासून व्हॉइस रेकॉर्डिंग पर्यंत सगळ्या गोष्टींची मांडणी करणारा, या वाद्यमेळ सगळा जमवून आणणारा अशा जाणकार माणसाची गरज असते. साऊंड एडिटरची गरज असते, साऊंड रेकॉर्डिस्टची गरज असते, साऊंड इंजिनियरची गरज असते, टेक्निकल एक्सपर्टची गरज असते. म्हणजे इंजिनिअरिंग पासून ते तुमच्या व्होकल्स पर्यंत अशा प्रत्येक जाणकाराची रेडिओच्या क्षेत्राला गरज असते, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचप्रमाणे टेलिव्हिजन हे पुन्हा आणखी दृकश्राव्य माध्यम आहे. तर इथंही रिपोर्टर लागतो, स्ट्रिंजर लागतो, मात्र या अँकर लागतो. याची गरज, बेसिक गरज आहे ही चांगला कंटेंट तयार करणं, लिहिणं, हे तुम्ही लक्षात घ्या. मी सातत्याने एम्फसाइज करतोय काय. तर यानंतर कॉपी रायटर, कॉपी एडिटर, तुम्हाला भान पाहिजे, समाज भान असेल तर तुम्ही चांगले एडिटर होऊ शकता. की बाबा प्रायोरिटी, तुमचा प्राधान्यक्रम, अजेंड्यावरती कुठली बातमी पहिली आली पाहिजे, कुठली शेवटी आली पाहिजे, आणि या दोन्हीच्या मध्ये कुठल्या बातम्या आल्या पाहिजेत, याचं भान जेव्हा तुमचं आकलन स्ट्रॉंग असतं, तुम्ही सातत्यानं ताज्या घडामोडींच्या संपर्कात असतात, तेव्हा हे तुमच्यामध्ये विकसित होतं. नाहीतर जी बातमी शेवटच्या पानावरती असायची ती तुम्ही पहिला लीड करणार आणि बाकीच्या शेवटी टाकणार, तर त्या चॅनलला कोणीही त्या अजेंड्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे या संदर्भातले जाणकार तुम्ही असणं याची फार मोठी गरज आहे. त्यानंतर कॅमेरामन, तिथं इनपुट हेड म्हणून गरज आहे, जी सगळा कंटेंट देईल तो. आउटपुट हेड लागतो, ऑनलाईन एडिटर लागतो. जेव्हा एखादं अँकर सांगतोय तर त्याच वेळी ब्रेकिंग न्यूज म्हणून टाकणारा जो असतो तो ऑनलाईन एडिटर असतो, तो निर्णय तो करत असतो. हा, पटापट जे काही स्क्रोल्स असतात, आता टीव्हीचा पडदा बघा कसा व्यापलेला आहे, एक चेहरामध्ये आणि त्याच्या चारी बाजूनी स्क्रोल्स आहेत, आणि ते स्क्रोल करणारे हे सगळे ह्याचे ऑनलाईन एडिटर असतात. यातले FTP, जेव्हा समजा तुम्हाला एखादी बातमी द्यायची तर त्या FTPचे तज्ज्ञ तुम्हाला पाहिजे असतात. तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल जाणणारे लोक लागतात, सॅटेलाइट अपलिंकिंग डाऊनलिंकिंग जाणणारी लोक लागत असतात, ती आपल्याला लागतात. मेकअप आर्टिस्ट लागतात, हेअर स्टायलिस्ट लागतात, कॉस्ट्युम डिझायनर लागतात. रोज एकच मी माझा ड्रेस घालून जर तिथं टीव्हीच्या पडद्यावर यायला लागलो तर ते थोडंसं आपल्याला आवडत नाही. त्यामुळे ते ड्रेस तयार करणारे लोक लागतात. तर ह्या सगळ्या पद्धतीची लोकांची या क्षेत्राला माध्यम, म्हणजे फक्त माध्यम म्हणजे बातमीदार नाही, अशा सगळ्या व्यावसायिकांची एक उत्तम गरज या क्षेत्रामध्ये. त्यासाठी खूप चांगल्या संधी आहेत. आता आपण ज्याला या प्रसार माध्यमात गणत नाही, मात्र जिथं खूप संधी आहेत असं महत्वाचं क्षेत्र म्हणजे आहे चित्रपट. चित्रपटामध्ये तुम्हाला स्टोरी रायटर म्हणून संधी आहे, तुम्हाला स्क्रिप्ट रायटर म्हणून संधी आहे. तुमच्याकडे उत्तम कन्सेप्ट तुमच्या डोक्यात, जर तुम्ही जे बघितलंय ते कदाचित पलीकडच्याला माहिती नसतं, ते लिहा ना. एखादा प्रसंग तुम्ही बघितला, त्याच्यावरती छान कथा लिहा. एखादं कथाबीज एखाद्या चित्रपटाची कथा होऊ शकतं. आता शंकर पाटील किंवा हे आपले दमा यांच्या किती कथांवरती पिक्चर झाले बघा तुम्ही, छोट्या छोट्या कथांचे पिक्चर झाले. भुजंग सारखा पिक्चर हा कथेतूनच येतो. ह्यामुळे अशा अनेक स्क्रिप्ट आहेत, अशा अनेक कथा आहेत की ज्यातून पुढे चित्रपट निर्माण झाले. एक किती कादंबऱ्यांवरती चित्रपट झाले. आणि ज्याचा बेस चांगला असेल, ज्याला ठोस पाया असेल, तर ती कलाकृती पण तेवढ्याच ताकदीची होते. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे डायलॉग लिहिणारे लोक, परत स्क्रीन प्ले लिहिणारे लोक, कविता लिहिणारे म्हणजे गाणी लिहिणारे लोक, रायटर, कन्सेप्ट डिझायनर, ऍक्टर, अभिनय, तुम्हाला अभिनयाची आवड आहे ते तुम्ही करू शकता. फिल्म एडिटर, ॲनिमेटर, सिनेमॅटोग्राफर म्हणजे कॅमेरा तंत्रज्ञ जाणणारा माणूस असेल, कला दिग्दर्शक, तुम्ही चांगले चित्रकार आहात, चांगले शिल्पकार आहात, अशा माणसाला चित्रपटाचा कला दिग्दर्शक म्हणून संधी आहे. तुम्ही म्हणजे आपला आता आपण नितीन देसाईंचं नाव घेतो, विक्रम गायकवाडांचं नाव घेतो. एखाद्या सामान्य चेहऱ्याला शाहू महाराज करण्याचं किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी करण्याचं कौशल्य या लोकांच्या मध्ये आहे. किंवा प्रतिसृष्टी निर्माण करतो नितीन देसाई. एखादा कुठल्याही काळाचं सगळा ज्याला म्हणून आपण ते प्रसंग, तो सगळा आता बाकीचं नवीन तंत्रज्ञान आलं, मात्र प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता या कला दिग्दर्शकांमध्ये असते. तर असं तुम्ही कलाकार असाल तर करा. परत इथं सुद्धा कॉस्ट्युम डिझायनरला मोठी संधी आहे.
मेकअप आर्टिस्टला आहे, हेअरला आहे, त्या पलीकडे पुन्हा लाईट आणि इक्विपमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या लोकांना आहे. एवढंच नव्हे, मग डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, असोसिएट डायरेक्टर, आणि तुमच्याकडे उत्तम पैसा आहे तर तुम्ही प्रोड्युसर सुद्धा होऊ शकता. आणि या पलीकडे लक्षात घ्या, हे सगळं 15-15, 20-20 दिवसाचं शेड्यूल चालवायचं असेल तर तुम्ही कॅटरिंग सर्व्हिसवाले जर असाल तर 20 दिवसाचा पुरवठा करणारे, उत्तम जेवण करून देणारे असाल, तुमच्या हातामध्ये ते स्किल असेल तर तेही त्या लोकांची सुद्धा गरज आहे, कारण हे सगळं पोटासाठी चाललेलं आहे सगळं. त्यामुळे अशा लोकांची सुद्धा यामध्ये गरज आहे. दुसरं माध्यम जे आहे ते आहे नवमाध्यम, ज्याला आपण डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया म्हणतो. आज प्रत्येक सेलिब्रिटीला, प्रत्येक राजकीय नेत्याला, ज्याला जो पॉप्युलर चेहरा आहे, त्या प्रत्येक चेहऱ्याला त्याचं अस्तित्व लोकांच्या पर्यंत एम्बॉस करण्यासाठी सोशल मीडिया हँडलरची फार मोठी गरज आहे. मग त्यांच्यासाठी चांगला कंटेंट तयार करणारा माणूस असेल तर अशा सोशल मीडिया मॅनेजर, सोशल मीडिया एक्सपर्ट, चांगल्या कंटेंट रायटर, चांगला ब्लॉग रायटर, कंटेंट डिझायनर, कंटेंट एडिटर, अशा लोकांची या सगळ्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फोटोग्राफरची गरज असते, कॅमेरामनची गरज असते, ऍप्लिकेशन तयार करणाऱ्या लोकांची गरज असते. गेमिंगचं आज एक क्षेत्र वेगळं तयार झालेलं आहे. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही ते करू शकता. त्यामुळं या प्रसंगी तुम्ही वाटेल त्या गोष्टी करू शकता. अॅनिमेशन मध्ये तुम्हाला मात्र मूळ कलाकारी असेल, पिंड काही चित्रकारिता असेल तर ती पुढे तुम्ही अॅनिमेशनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. आणि या सगळ्याच्या पलीकडे मग पुढे मी ज्या क्षेत्रात आज कार्यरत आहे ते जनसंपर्काचं क्षेत्र. यामध्ये शासनामध्ये संधी आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये संधी आहेत, संस्थात्मक जनसंपर्काच्या क्षेत्रामध्ये संधी आहेत, प्रायव्हेट ऍडव्हर्टायझिंग आणि PR एजन्सीसाठी आपण काम करू शकता. अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला संधींचं महाद्वार खुलं आहे, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये अशा कित्येक प्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे की तुम्ही तुमचे हे लेखनाचे, वाचनाचे हे स्किल्स डेव्हलप करणं आणि ते प्रमोट करणं, ते लोकांच्या समोर प्रदर्शित करणं. त्यात तुम्ही उत्तम कंटेंट तयार करताय याचा कॉन्फिडन्स तुमच्या स्वतःमध्ये आणि समोरच्यामध्ये निर्माण करता येणं, ही आजची प्राथमिक गरज आहे. आणि ही जेव्हा आपण करू शकाल तेव्हा लक्षात घ्या, तुम्हाला या माध्यमांच्या क्षेत्रामध्ये खूप काम करण्याची संधी निश्चितपणाने मिळू शकते. कारण मी खात्रीनं सांगतो, मी या क्षेत्रामध्ये गेली 20-25 वर्ष कार्यरत आहे आणि अत्यंत जबाबदारीने सांगतो की आज या क्षेत्रात प्रचंड मनुष्यबळ आहे, मात्र ते गुणात्मक आहे असं आम्ही ठोसपणानं सांगू शकत नाही. त्यामुळं क्वालिटी काम करणाऱ्या मनुष्यबळाची माध्यम क्षेत्राला खूप गरज आहे. आणि तुमच्यामध्ये जर ते असेल तर तुमचं या क्षेत्रामध्ये निश्चितपणानं स्वागत आहे. तुम्ही स्वतःला त्या पद्धतीनं प्रूव्ह करायला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. मला अरुण शिंदे सर, नाईट कॉलेज आणि आपण सर्वांनी या ठिकाणी या प्रसार माध्यमातील रोजगार संधींविषयी मांडणी करण्याची संधी दिली, याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. आपणा सर्व मुलांना मी मनापासून शुभेच्छा देतो. कुठल्याही क्षेत्रात करिअर करा, कॉन्फिडेंटली करा. म्हणजे माध्यमाच्या क्षेत्रातच करा असं नाही. आजचा हेतू तेव्हाच सफल होईल, आपल्या शिक्षणाचा हेतू तेव्हाच सफल होईल. कॉन्फिडेंटली तुम्ही लात माराल, हात घालाल, तिथून पाणी काढाल, ही क्षमता आपल्या युवा पिढीमध्ये आहे. ती तुम्ही निश्चितपणाने कराल असा मला विश्वास आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या आयुष्यासाठी, करिअरसाठी संधी देतो. या कोविडच्या कालखंडामध्ये तुमची कुटुंबियांची काळजी घेऊन राहा, एवढंच सांगतो. पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. आपल्या ओघवत्या शैलीत डॉक्टर आलोक जत्राटकर सरांनी प्रसार माध्यमातील रोजगाराच्या संधी या विषयावर अत्यंत सविस्तरपणे मार्गदर्शन केलं. फॉरवर्डर होण्यापेक्षा क्रिएटर होणं गरजेचं आहे, हे सरांनी प्रकर्षानं आपल्याला सांगितलेलं आहे आणि याचं विद्यार्थी नक्की पालन करतील सर, असं मला वाटतं. सर, आज आपल्या 3ऱ्या सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून इथं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. प्रसार माध्यमातील रोजगाराच्या संधी या विषयावर त्यांनी अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल काउन्सिल ऑफ एज्युकेशन तर्फे, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मराठी विभागातर्फे सरांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते.